राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि. कृते श्रीगणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलौ तु शङ्करः स्मृतम्. शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शङ्करः सन्तु चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः. नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदा शिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. काल आपण गत 2 दिवसापासून शांती पाठाचा अभ्यास करतोय. त्याच्यावर चिंतन झालेलं आहे. त्याचं पठण करूया आणि आपल्या अभ्यासाला प्रारंभ करूया. सगळे मिळून मनात पठण करा. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.
परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका यांना वंदन करतो. थोडासा वंदन करतो आणि बोलतो. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका यांना वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी साष्टांग नमस्कार घालतो. आदरणीय नीलाताई दातार पुणे यांना शास्त्रशुद्ध पठण केल्याबद्दल वंदन करतो. आपण सगळे भगवंताच्या मूर्ती आहात, तुमच्यामुळे माझं स्फुरण होतं. या जगदीशाला वंदन करतो. मी म्हटलं होतं मध्ये बोलायला की सद्गुरू दोन आहेत, परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका आणि भगवान श्री यमदेव. सद्गुरू दोन असतात का? उपाधी सापेक्ष दोन भासतात, दोन वाटतात. आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका आणि आपल्याला उपनिषद कठोपनिषद शिकवणारे सद्गुरू भगवान श्री यमदेव. नेहमी लक्षात ठेवायचं, भगवान श्रीकृष्णाने आम्हाला भगवद्गीता शिकवली, मी नाही शिकवली. भगवंताने भगवद्गीता शिकवली. कठोपनिषद मी शिकवत नाही. साक्षात भगवते मृत्यवे नमः त्या सद्गुरु रूप यमदेवांनी आम्हाला कठोपनिषद सांगतात. व्यक्ती महात्म्याला जेवढं कमी महत्व द्या तेवढा परमार्थ बलवान होतो, सुदृढ होतो. पण असं कोणी करत नाही आणि असं सद्गुरू सांगत नाही. स्वतःचं महत्व, स्वतःची पूजा या गोष्टीला फार महत्व दिलं गेलं की व्यक्ती महात्म्य वाढत. एकदा भेट झाली, नमस्कार झाला, चार चार वेळा नमस्कार करण्याची गरज नसते. डॉक्टर काकांना तसं आवडत नाही. माझ्या वडिलांचे सद्गुरू मागे देव आहेत तिथे, भालचंद्र शास्त्री भारती भारताचार्य, त्यांना शंकराचार्य या पदावर बसवण्यासाठी आचार्य पीठांनी म्हटलं होतं आणि त्यांनी आणि गुरुजी गोळवलकरांनी नकार दिला होता. त्यांना सुद्धा वारंवार नमस्कार केलेला आवडत नसे. ते म्हणाले एकदा नमस्कार करावा आणि मग ज्याला वंदन केलं त्यांनी दिलेल्या विचारातून चालणं हा खरा नमस्कार आहे. तसा आचार करणं हा खरा नमस्कार आहे. सारखं सारखं नमस्कार ही दाखवण्याची प्रक्रिया नाही आहे. नमस्कार ही अनुभवण्याची प्रक्रिया आहे. म्हणून मुरगुड सारख्या ठिकाणी काका आणि यवतमाळच्या सारख्या ठिकाणी आपण लोक आहोत आणि तरीही त्यांना रोज नित्य अखंड वंदन करता येतं. असो, विषयाला प्रारंभ करूया. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विना वधीतव्य मा विद्विषावहै. 2 दिवस आपण याच्यावर सविस्तर चिंतन ऐकलंय. आचार्य भाष्यांनी केलेलं चिंतन ऐकलंय. काही जणांजवळ शांकर भाष्य आहेत सुद्धा आणि ते म्हणतील की आमच्याकडल्या शांकर भाष्यात आचार्यांनी याच्यावर भाष्य केलेलं नाहीये.
कठोपनिषद, गीता प्रेस, गोरखपूरचं जर शांकर भाष्य काढलं तर त्यात आचार्यांनी सहनाववतु या शांतीपाठावर भाष्य केलेलं नाहीये. मग तुम्ही भाष्य कुठून सांगितलं? आणि आचार्य भाष्य सांगता, आचार्यांचे शब्द कुठून सांगितले? काही असतात मोजके अभ्यासक आणि ते खरोखर अभ्यास करत असतात, मनापासून अभ्यास करत असतात. यजुर्वेदातील कृष्ण यजुष शाखेमध्ये लक्षात घ्या, कृष्ण यजुष शाखेमध्ये 32 उपनिषद येतात. शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. त्यातल्या कृष्ण यजुर्वेदामध्ये 32 उपनिषद येतात. त्या 32 उपनिषदांमधल्या काही उपनिषदांचा शांतीपाठ हा ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु आहे. म्हणून यजुर्वेदातल्या कृष्ण यजुषच्या शांतीपाठामध्ये आचार्य भाष्य आहे. तिथून हे भाष्य घेऊन सहनाववतुवरच ते भाष्य घेऊन इथे सांगण्यात आलेलं आहे. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये सहनाववतु हाच शांतीपाठ आहे. अशा पद्धतीने गीता प्रेसनी त्याही शांती पाठावर भाष्य केलेलं नाही, आचार्य भाष्य छापलेलं नाहीये. पण कृष्ण यजुर्वेदात या शांती पाठावर आचार्यांनी भाष्य केलेलं आहे. ते आचार्य भाष्य या शांती पाठाचं या उपनिषदाच्या शांती पाठाला काल लागू करण्यात आलं, परवा सांगण्यात आलं. आता शंका निघून गेली. म्हणून लक्षात घ्यावं की मनाने कुठलं काहीही सांगितलं जात नाही आणि मनाने जो सांगतो त्यात ऐकायचं नाही. नेहमी शास्त्राप्रमाणे शास्त्राशिवाय दुसरं काहीही ऐकू नका आणि काहीही वाचू नका. आचार्य रेखा नोलांडिता सिद्धांत सर्वस्वी पाहता. आचार्यांची जी रेखा आहे, जी ट्रॅक आहे, ती कधी काकांनी सोडली नाही. आचार्य शब्द आधार सोडिला नसे, भूमिकेमध्ये काकांनी हे मांडलेलं आहे. आणि म्हणून हे मी लक्षात ठेवायचं की भगवद्गीतेचा अभ्यास असो की श्रुतींचा अभ्यास असो, शांकर भाष्याशिवाय पर्याय नाही. आणि जो शांकर भाष्याला सोडून बोलला त्याचा अक्षर सुद्धा ऐकू नका. आज आपण श्री गुरूंवरची जी श्रद्धा असते ना, श्री गुरूंवरची जी निष्ठा असते ना, यांनी साधनेचं तेज प्रगट होत असत. श्वासे श्वासे सविश्वास, हा जो विश्वास आहे, श्रद्धावान लभते ज्ञान, आणि मग तत्पर हा आणि संयतेंद्रिय हा. त्याशिवाय होत नाही बरं का. नाही तर दुसरं चरण विसरून गेलं तर चालत नाही, पण पहिल्या चरणाशिवाय इतर चरणांना अर्थ नाही. सुंदर शांती पाठावरचं विवरण आचार्यांनी केलेलं आपण ऐकलं आहे. साधना करत असताना अडचणी येणार, अडचणींशिवाय साधना होण्याची शक्यता नाही. अडचणींचं भंडार म्हणजे संसार. साधना संसारात करावी लागते, साधना जगामध्ये करावी लागते. आणि जगामध्ये अखंड अनुकूलता कधी असू शकत नाही, अखंड प्रतिकूलताही कधी असू शकत नाही. अनुकूल प्रतिकूलतेचं संमिश्रण म्हणजे संसार.
भगवंताला साधना करावी लागत नाही. तो सत्वगुणाचा पोशिंदा आहे. जगाचा प्रलय झाला, ब्रह्मांडाचा प्रलय झाला की भगवंत ब्रह्मरूप होतात. पण जीव त्रिगुणांनी युक्त आहे. जीवाला साधना करावी लागते. साधनेशिवाय जीवाला मुक्ती नाही. साधनेने मुक्ती होते असं समजू नका. मुक्ती गुरुकृपेनेच होते. पण अविद्येची निवृत्ती साधनेने होते. गुरुकृपा अविद्या निवृत्ती नाही करत. साधनेने अविद्येची निवृत्ती होते आणि मग गुरुकृपा होते. गुरुकृपा ही केवळ हे 100% सत्य आहे. पण गुरुनिर्दिष्ट साधना, वेदविहित निष्काम कर्म, वेदविहित निष्काम उपासना, वेदविहित आणि निष्काम शब्दांना फार मोल आहे. त्याशिवाय साधनेचं तेज झळाळत नाही. आता तेज शब्दाचा अर्थ पुन्हा, त्यांचा चेहरा खूप तेजपुंज आहे. भगवंताच्या मागे असं गोल तेजाचं वलय असतं. तेज हे वैचारिक असतं. साधनेने मी जो जीव आहे तो जीव नसून ब्रह्मच आहे ह्यावर असलेली घट्ट पकड म्हणजे तेज. जीवो ब्रह्मैव ना परा, तेज आहे. तेज किती जणांना कळतं मला माहिती नाही. सूर्याय जयंतरावांचा फोन चालू आहे, नाही तर जयश्रीचा फोन चालू आहे, मंत्रोच्चारण सुरू आहे. आता घेऊया. स्वामी चिन्मयानंदांचं उदाहरण देतो. एका गावात गेले. स्वामी आले म्हणून खिल्ली उडवणारे लोक त्यांच्या अवतीभोवती जमले आणि त्यांनी विचार केला की अशा घरात यांना बसवू की जिथे अनेक भूत नांदतात. त्या घरात आपण यांना ठेवू. सकाळी हा काही जिवंत राहत नाही. तिथनं गेलेले लोक एक तर मृत वापस यायचे, नाहीतर वेडे होऊन वापस यायचे. म्हणून त्या घरात तुम्ही आज मुक्काम करा म्हणून सांगितलं लोकांनी, किल्ली उडवणारे. पण त्यात एक सज्जन गृहस्थ होता. तो म्हणाला, स्वामी जाऊ नका, त्या घरात भूत आहे. स्वामीजींच्या आधीच लक्षात आलं होतं की खिल्ली उडवणारे लोक त्यांना तिथे का पाठवू इच्छितात, पण दाखवत नसतात संत. पण एका सज्जनाने सांगितलं. स्वामीजींनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. म्हणाले, उद्या मी तुला याचं उत्तर देईन. लगेच उत्तर नाही दिलं. आधी केले मग सांगितले. संतांचं ब्रीद. आधी करोनी करवावी. संतांचं ब्रीद. स्वामीजी रात्रभर तिथे राहिले. काय जो प्रकार व्हायचा तो झाला आणि सकाळी स्वामी पहाटे 3 वाजता पुन्हा साधनेला बसले आणि मग सावकाश
साधना झाल्यानंतर तिथे पहुडले सकाळी 6-7 वाजता. लोक पाहायला आले, बहुतेक हा गेलाय. बऱ्याच लोकांचा आवाज झाला म्हणून स्वामी जागे झाले झोपेत. पाहतात तर लोक अवतीभोवती जमलेले. स्वामीजी उठल्याबरोबर लोक घाबरून पळून गेले. स्वामीजी त्या घरातनं बाहेर आले आणि लोकांना म्हणाले, मला हात लावून बघा, मी तोच आहे. लोक म्हणाले, की तुम्ही कसे काय राहिलात? तेव्हा स्वामी चिन्मयानंद म्हणाले, 5 महाभूतांवर मी अधिराज्य करतो. तुम्ही तर एका भूताची गोष्ट करत होते, मी 5 महाभूतांवर अधिराज्य करतो. तेज आहे साधने. या गोष्टी काही करू शकत नाही, त्या फार क्षुल्लक असतात. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे, तेजस्विनावधीतम असतं. श्री गुरु पादांबुजांवर जी श्रद्धा असते, श्री गुरूंच्या विचारावर जी निष्ठा असते, ती निष्ठा त्या साधकाचं तेज असतं. मी देह नसून आत्मा आहे हे प्राणोत्क्रमण असताना सुद्धा ज्याच्या विचाराला तडा पडत नाही. अजून कोणाचा तरी चालू आहे मघापासनं, हे साधनेचं तेज आहे. असो, माझा नाही चालू आहे. माझा नाही नाही, चालू आहे. कोणाचा तरी आहे, मला इथनं दिसत नाही. मी माझा मोठा स्क्रीन केला असतो, मला दिसत नाही कोणाचं चालू आहे म्हणून. एक आवाज माझ्या इयरफोननी कानात सतत येतो. म्हणून आपण पहिल्या मंत्राला प्रारंभ करतो आहे. मी असं कोणाला म्हटलं नाही व्यक्तिगत कोणी, मग हा मंत्रच ऐकू आले, आवाज ओळखीचा होता म्हणून म्हटलं. ओम उषन्न वै वाजश्रवसः सर्व वेदसं ददौ सर्व वेदसं ददौ तस्य नः नचिकेता नाम पुत्र आस. एक कथानक सांगणार आहे तुम्हाला. गोष्ट काय सांगणार आहे? गोष्ट सांगणार आहे. पण ही गोष्ट ही मी आचार्य भाष्याच्या अनुषंगिक सांगणार. लहान मुलालाही गोष्ट सांगितली जाते. सिनेमा सुद्धा एक कथानक रंगवत असतो आणि श्रुतीने सुद्धा एक कथानक निवेदन केलं आहे. श्रुतींचं निवेदन आहे, त्यावर आचार्यांचं भाष्य आहे. आणि आचार्यांनी भाष्य केलं म्हणजे ते असं तसं असू शकत नाही. म्हणून आचार्य सगळ्यात पहिल्यांदा लिहितात आहे गोष्टीमध्ये, गोष्ट सांगतोय, तत्राख्यायिका विद्यास्तुत्यर्था. इथे जी आख्यायिका कथन केली आहे ती विद्येच्या स्तुती प्रित्यर्थ केलेली आहे. ब्रह्मविद्येची स्तुती करण्यास्तव इथे आख्यायिका सांगितली आहे. ऐकलं असेल संबंध भाष्यामध्ये, ब्रह्मविद्याचार्य, ब्रह्मविद्येचे आचार्य कशाची स्तुती करणार? ब्रह्मविद्येची स्तुती करणार, दुसऱ्याची कशाची स्तुती करणार? माझे वडील म्हणाले होते की समुद्रातून जर बादलीभर पाणी काढलं तर समुद्राचं पाणीच खारट पाणीच येणार. विष्णू जिथे शयन करतात त्या क्षीरसागरातून जर पाणी काढलं तर त्यातनं दूधच निघणार. तसा मधाचा सागर आहे, 7 सागर आहे आपल्याकडे, सप्त सागर, तर मधाच्या सागरातून मधच निघणार.
आता ब्रह्मविद्येचे आचार्य, ब्रह्मविद्येचा सागर, त्यातून काय निघणार? त्यांनी कथानक सांगितलं तरी ब्रह्मविद्यात निघणार. काकांनी आम्हाला एकदा गोष्ट सांगितली होती आणि मग ती गोष्ट छांदोग्योपनिषदातली आहे हे आम्हाला कळलं. काका आता खूप झालं, एक दिवस गोष्ट तर सांगा. खूप झालं म्हणजे काकाने गोष्ट सुद्धा उपनिषदातली सांगितली. इथे आचार्य तत्राख्यायिका विद्यास्तुत्यर्था, इथे जी आख्यायिका कथन केली आहे ना, ती सुद्धा विद्येच्या स्तुती करता आख्यायिका सांगितली आहे. काय असतं माहितीये का? सगळ्या प्रकारच्या लोकांना घेऊन चालायचं असतं. फक्त हुशार विद्यार्थ्यांनाच फक्त घेतात. ती शाळा चांगली असण्यात काय विशेष आहे हो? पण सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही हुशार करतो, ती शाळा खरी चांगली. अबाऊ 94 अप्लाय करावं, बाकीच्यांनी अप्लायच करू नये, असो. माझा तो विषय नाही आहे. श्रुती काय करते? दयाळू आहे, कणव येते तिला जीवाची, म्हणून ती सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी गोष्ट पण सांगते. आणि म्हणून तत्राख्यायिका, आख्यायिका सांगते. आख्यायिकेतून विद्येचं वर्णन करते, विद्येची स्तुती करते. म्हणजे अधिकार जसा जसा असेल त्या त्या अधिकाराप्रमाणे त्याला त्याला बरोबर आपल्या गाडीत बसवून घेण्याची क्षमता आहे. असं आहे का? तुमच्याजवळ फर्स्ट क्लासचं फेअर देण्याची ताकद आहे का? फर्स्ट क्लासचा डबा आहे, लक्झुरियस व्यवस्था आहे, आपण बसा. नाही आहे तेवढं, सेकंड एसीत बसा. नाही आहे तेवढं, थर्ड एसीत बसा. जरा तेवढे पैसे नाही पुरत हो, स्लीपर क्लास मध्ये झोपून या. तितके पण पैसे नाही, जनरल डब्यात बसून या. काहीतरी करा, थोडासा तरी खर्च करा. काहीच करत नाही, घरी बसा. तसं 4 प्रकारचे साधक असतात. एकाला अधम म्हणतात, एकाला मंद म्हणतात, एकाला मध्यम म्हणतात, एकाला तीव्र म्हणतात. आता अधमला साधक म्हणावं का हो? कधीतरी तो उद्धरेल, कधीतरी तो मंद होईल, या आशेने. अधम साधक शास्त्राध्ययन करतच नाही आणि केला ना, बद्ध म्हणतात त्याला. तर तो त्याचे विपरीत अर्थच घेत राहतो. त्याची वृत्तीच अधम असते. त्याला संत जरी दिसले ना, ते संतांच्या अवतीभोवती वावरणाऱ्या महिला दिसतात. संतांचा झालेला मान सन्मान त्याच्या डोळ्यात खुपतो. संतांना आलेली प्रणामी किंवा दक्षिणा ती त्याच्या मनामध्ये घर करून बसते. संतांना मिळालेले वस्त्रोपवस्त्र त्याच्या किमती त्याच्या अंतःकरणाला लालायित करून ठेवतात. अधम साधक असतो, बद्ध असतो, त्याला बाकी काही करायचं नसतं. तिथे जाऊन सुद्धा उत्तम संसार. माझे एक अत्यंत निकटचे नातलग आहेत. मी प्रॅक्टिस सोडली, आता प्रवचन करतोय असं म्हटल्यानंतर ते म्हणाले, नक्की प्रॅक्टिस पेक्षा प्रवचनात जास्त मिळतंय म्हणूनच तुम्ही प्रवचन करता. जास्त उत्पन्न मिळाल्याशिवाय कमी उत्पन्नाची स्त्रोत कोणी सोडेल का हो?
2,000ची जर नोकरी सोडत असाल तर तुम्हाला 5,000ची लागली आहे, 10,000ची लागली आहे, हे पक्क झालं. त्यांच्या या वृत्तीला मी हो म्हटलं. कारण ते समजण्याच्या पलीकडे होतं. ही जी राठ बुद्धी असते ना, जड बुद्धी असते ना, ही लौकिकाच्या बाहेर विचारच करू शकत नाही. तो बद्ध असतो. आचार्यांनी त्यांच्या भाष्यात अधम शब्द वापरला आहे. मी समर्थांचा बद्ध शब्दच. दुसरा मंद असतो. बद्ध असतो, त्याची कार उभी असते एका जागेवर. आपण एखादा कारचं उदाहरण देऊया. दुसरा मंद असतो, तिसरा मध्यम असतो आणि चौथा तीव्र असतो. एखादं उदाहरण घेऊया. बंद कार एकाच जागे उभी आहे. टायर मध्ये हवा नाही, काय नाही, काय नाही. जखडल्यासारखी रस्त्याच्या बाजूला कंपाऊंडला उभी करून ठेवून देतात. पडली आहे ऊन वारा पाऊस खात. बद्ध. ती कार चालवण्याची त्याच्या मनामध्ये प्रवृत्तीच नाही किंवा त्याची क्षमताच नाही. एक मंद असतो. त्याच्या दाराशी कार असते. सुरू करतो. थोडीशी समोर जात नाही तर थांबवून देतो. पुन्हा मागे आपल्या कंपाऊंडशी लावतो. असं करूया आजपेक्षा आपण आता. उद्या परवा नेरवा केव्हा तरी जाऊया. आज असू दे ना. मंद. मुंगीच्या पावलाने 4 पावलं चालतं आणि 3 पावलं मागे येतो. मंद साधक. एक मध्यम असतो. तो कार चालवतो. नीट गतीने चालवतो. पण एखादं रमणीय स्थान आलं, एखादं उत्तम गाव आलं, चांगल्या प्रकारचा मेळा आला, उत्तम हॉटेल्स, सिनेमे दिसले, थांबून जातो. मग तो थांबूनच जातो. पुढे त्याला जायचंय याची आठवणच राहत नाही. कधीतरी या रमणीय क्षेत्रातून विटला, पुन्हा थोडसा निघतो. पुन्हा पुढचं काहीतरी नवीन रमणीय क्षेत्र शोधतो. पुन्हा थांबून जातो. म्हणजे जायचं आहे तिथे जाईपर्यंत हा किती ठिकाणी रमेल, रंगेल आणि आपला वेळ दवडेल हे सांगता येत नाही. अनेक जन्म संप्राप्त शंकराचार्य. जन्म घालवतो, पण गंतव्यापर्यंत जाऊन पोहोचत नाही. हा कार चालवतो, पण गंतव्य त्याला नाही प्राप्त होत. हा मध्यम साधक आहे. एक तीव्र असतो. तो गाडी घेऊन निघाला की पोचेपर्यंत थांबतच नाही. वेळ थोडासा जर गेला मध्ये, गती जर कमी झाली, त्याच्या मनाला वाईट वाटतं. का माझी गती कमी झाली? तो भरून काढतो. हा तीव्र साधक असतो. अरे थोडासा घाटाचा रस्ता होता, वळणाचा रस्ता होता खूप. तेवढ्या गतीने तुला नाही नेता आलं. म्हणून हे अंतर तुझं जरा जास्त वेळ लागला जायला. तर पुढचा जो सरळ रस्ता आहे, त्यावेळेला तो स्पीड वाढवून मेकअप करून घेतो. तीव्र. तीव्र साधकाला गंतव्यस्थान आल्याशिवाय चैन पडत नाही. मी कोण आहे? मी कोण आहे? ज्याचा त्यांनी काय करावा अंदाज घ्यावा. कारण की कुठल्या तरी एका उदाहरणावरून जर आपण म्हटलं, काही नाही थोडासा अभ्यास करतो मग आता टीव्हीच पाहून घेऊ. अभ्यास नियमाने 4 दिवस झाला, 8 दिवस गावालाच जाऊन येऊ. मग गावावरून आल्यानंतर 4-6 दिवस मूडच लागत नाही.
असा पुन्हा रमलेला असतो. मग जे ठरवलं असतं की सकाळी उठून साधनेला बसायचं, 4 दिवस बसतो, 40 दिवस तिथे नसतोच. पुन्हा आठवण येते, अरे आपण करायला पाहिजे होतं. हो हो गड्या, आपलं चुकलं. पुन्हा 2 दिवस बसतो. धिके धिके धिके. मधल्या स्थानांवर खूप रमायचं, साधना थोडीशी करायची. हा मध्यम साधक आहे. आम्ही कोणते साधक आहोत हे तपासायचं. या ठिकाणी 1400च्या वर आकडा आहे. प्रत्येकाने हे ठरवायचं की मी कोण आहे. मी आकड्यासाठी लहान केलं माझं चित्र. ठरवायचं आहे की आपण कोण आहोत. कसं ठरवायचं, ज्याचं त्यांनी ठरवायचं. कधी मी पुन्हा कठोपनिषद ऐकतो आणि कधी मला त्याचे अर्थ कळतात, असं माझ्या मनामध्ये विचार येऊन आज जे सांगितलं आहे त्याच्या पुढे आणखीन काय असेल, मी काय करू त्याच्यासाठी. दुसऱ्या दिवशी सांगेपर्यंत वाचून ठेवलेलं असतं. ऐकण्याची ओढ असते. ऐकलेलं किती कळलं त्याच्यासाठी नोट्स घेण्याची ओढ असते. आणि नोट्स घेतल्यानंतर मला कळलं ते बरोबर कळलं आहे का, मी करतोय तो विचार तसाच आहे का, ते तपासून घेण्यासाठी पुन्हा तो प्रयत्नशील असतो, तीव्र. मध्यम असतो. तो विचार करतो. नीलाताई दातारांचं पठण झाल्याच्या नंतर जॉईन झालं तर काय हरकत आहे. पठणच तर आहे. नंतर जॉईन झालं तर काय हरकत आहे. आणि त्याच्यानंतरही पुन्हा 2-4 श्लोक होतात. तेवढे होईपर्यंत आपण नाही जॉईन झालं तर काय बिघडतं. हो, कठोपनिषदाला सुरुवात. हो, त्यावेळेला जॉईन. तेव्हा तो कसा बसा जॉईन होतो. नीलाताईंचं पठणही ऐकत नाही. मी आधी म्हणत असलेले स्तोत्रही ऐकत नाही. होतो कसा बसा जॉईन. जॉईन झाल्यानंतर लक्षात येतं, अरे इकडले लाईट चालू राहिले. कारण त्याची बुद्धी सेटल डाऊन झाली ना. खोली झाडल्यानंतर खोलीमध्ये धुळीचे कण उडले असतात. ते सेटल डाऊन व्हायला वेळ लागत असतो. याचे झाले नसते, कारण हा सगळं झाल्यानंतर जॉईन झाला असतो. त्यामुळे याचं मन बाहेरच उड्या मारत असतं. पुन्हा थोडासा बाहेर, नाहीतर मग चालता चालता व्यायाम करता करता दोन्ही होतं ना आपलं. हेही होतं, तेही होतं. एका दगडाने दोन पक्षी मरतात. कसदार परमार्थ असा नाही होत. कसदार परमार्थ असा नाही होत. मध्यम असतो. जो मंद असतो तो केव्हा तरी जॉईन होतो. कुठून तरी ऐकतो आणि कुठेतरी थांबतो. नाही कळलं तर आपल्याला नंतर विचारायचं आहे. बद्धाला ऐकलंच पाहिजे असं बंधनही नसतं. ऐकण्याची इच्छा असते असंही नसतं. कोणी ऐकलं तर आपणही ऐकावं 4 दिवस. मग काय एकदा तुटलं ना, तर तुटलंच, ते पुन्हा की नाही जॉईनच नाही होत आम्ही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. इतक्या सकाळी सत्संग 7 वाजता. पूर्वी आमची वेळ 6 वाजताची होती. गेली अनेक वर्ष आम्ही 6 वाजता सत्संग घेतलाय. मग 6:30 केले. मग काही जणांसाठी 7 केले. या व्यतिरिक्त दुपारी सत्संग घेत असे. काही जण म्हणत सकाळ जमत नाही. दुपार तर झोपेचीच वेळ असते. सकाळ तर जागच येत नाही. तुम्ही रात्री घ्या. एवढ्या रात्री कुठे जागणं शक्य आहे का? आम्ही तर झोपतो. तिन्ही वेळा नका येऊ. मी मध्यम आहे, मंद आहे
की तीव्र आहे. बद्ध नक्कीच नाही, कारण ऐकतोय कठोपनिषद. या सव्वाशेतला बद्ध कोणीही नाही. आणि म्हणून ब्रह्मविद्येची जिज्ञासा जेवढ्या लवकर जागृत होईल तेवढं माझं भलं होईल, असं जर वाटलं तर मग तो साधनेला लागतो. तत्राख्यायिका विद्या स्तुत्यर्था. विद्येची स्तुती आहे याच्यामध्ये, आणि ती स्तुती मला कळली पाहिजे काय आहे म्हणून. ऐकतो हो आम्ही खूप दिवसाचं. मध्यम आणि मंद साधकाबद्दल बोलतोय. खूप दिवसाचं ऐकतोय आम्ही. पण काय होतं, पुराणातली वांगी पुराणातच राहतात. म्हणजे काय होतं समजलं असेल तुम्हाला. प्रसंगानुरूप विकारांचा उद्रेक होतो. तो उद्रेक इतका जास्त असतो की मनाची विक्षिप्तता, मनाची अस्थिरता इतकी शिगेला पोहोचलेली असते की त्यावेळी विचार, आत्मविचार स्पर्श देखील करत नाही आणि अविचार हावी झालेला. तुम्ही वर्तमानपत्र वाचा, त्यात बातम्या असतात. 10 रुपयासाठी पत्नीचा खून केला, याला याची वाईट सवय घालवण्यासाठी 10 रुपये हवे असतात. मिळाले नाही म्हणून विळा मारतो सपकन मानेवर आणि तिचा मृत्यू होतो. इतका अविचार तीव्र झालेला आहे की विचार दुरून सुद्धा स्पर्श करत नाही, विचारांची सावली सुद्धा जवळ येत नाही. तसा हा जो षडविकारांचा उद्रेक आहे, त्रिदोषांचा पाया आहे, हा इतका घट्ट असतो की विचार त्या ठिकाणी पेरला तरी रुजत नाही, उगवत नाही, कोंबही येत नाही. साधन करतो, पण एवढे वर्ष साधन केलं तरी समाधान हातात नाही राहत. आम्ही करतो एवढं वाटत. आमचं की नाही रोज असतं बरं का. सकाळी उठतो बरोबर, स्नान, संध्या, पूजा. हो. पहिले उठला की आकोडा घेतो आणि दुसऱ्याच्या झाडाचे फुलं ओरबडून काढतो. फुलं कोणाची? दुसऱ्याची. काय 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 ती चंचल वृत्ती जी असते ना, ती माणसाला काय करायला लावेल सांगता येत नाही. एक उदाहरण देतो. उन्हाळा आहे म्हणून उदाहरण देतो. आम्हाला विदर्भांवाल्यांना ही सवय आहे. एसी लावलाय मस्त 18-20 वर. चिल्ड करायची आहे खोली. कशी करायची आहे? चिल्ड करायची आहे खोली विदर्भातली. आणि दार, खिडक्या सताड उघड्या आहेत. सताड उघड्या आहेत. संपूर्ण उघड्या आहेत. खोली गार होईल का हो? घर गार होईल का हो? एसी लावून ठेवलाय, दार खिडक्या उघड्या आहेत. उन्हाच्या गरम झाका, गरम वारी इकडून तिकडे घरातून वाहतात आहे, या दारातून त्या दारात. एसी लावून ठेवलाय. तसं असतं आमचं. साधन चालू असतं, जोरात चालू असतं, वर्षानुवर्ष चालू असतं, नियमाने चालू असतं, पण गारवा काही येतच नाही. डोकं संतापलेलं असतं, मन चिडचिडत असतं, अंतःकरण अस्वस्थ असतं. आणि मग एवढे दिवस साधना करून हेची फळं का ममतपाला पडून देतो. काम क्रोध तथा लोभः तस्मात् एतत्त्रयं त्यजे. दैवासुर संपत्ती जर आठवत असेल तर ही संपत्ती माझी नसावी एवढं वाटलं पाहिजे. कारण मी असुर आहे की नाही? असुर असेल तर ही माझी संपत्ती असेल, आणि असुर नसेल तर ही माझ्या थाऱ्यालाही उभी राहणार नाही.
तिला मी केव्हाच बाहेर फेकून दिलेला असेल. क्रोधात ज्ञाननाशनम, कामात भक्तिनाशनम, लोभात कर्मनाशनम. हा रजोगुण असतो ना, तो एवढ्या कामना करतो की त्या साधकाची भक्तीच होऊ देत नाही. तो ज्ञानमार्गी असेल तर एवढा संताप आणतो की त्याचं ज्ञान नासून जातं. आणि कर्म हे कुठल्या तरी आसुसेपायी करतो, लोभापायी करतो. आणि म्हणून त्यातूनही हाती काही लागत नाही. मा फलेषु कदाचन म्हटलाय आणि इथे लोभात कर्म केलाय, कसं जमणार आहे? म्हणून आमची साधना चालू असते, आमचा एसी लागलेला असतो आणि घरात सताड दार खिडक्या उघड्या असतात. घर थंड कसं होईल? उदाहरण देतो, हे उदाहरण सगळ्यांना रुचेल. मग मी मध्यम आहे, मंद आहे की तीव्र आहे, ज्याचं त्यांनी ठरवायचं. शिवगडला डॉक्टर काकांकडे शिबिराला येतो आणि नातलगांना घेऊन येतो, तुम्ही चला, तुम्ही चला, तुम्ही चला. मग यांची सोय झाली का, त्यांची सोय झाली का, हा आपला आहे तो तुपला आहे. अरे तिथे तू नातलगांना गोळा करतोय, संसार करतोय की परमार्थ करतोय? तुझ्या मनस्थितीला याच्यातून काढून 4 दिवस फक्त एकट्यात रमण्याची व्यवस्था आहे, तिथे तू पुन्हा त्यांना घेऊन चाललास. तिथे क्वचितच नातलग साधक असतात, लक्षात ठेवा. बहुतांश असतच नाही. तिथे घरच्या गोष्टी निघतात आणि मग तिथलं जाणं सुद्धा एक प्रपंच ठरतो. एकदा मी शिवगडला गेलो होतो आणि माझे 2 मित्र तिथे आले होते, एक तुमसरहून, एक मुंबईहून. काकांना ठाऊक होतं. काका म्हणले, अभ्यास किती केला ते सांग. काका एवढे बारीक लक्ष देत असतात. हा, मित्र आले आहेत, अभ्यास किती झाला ते सांग. घडलेली गोष्ट सांगतोय तुम्हाला. म्हणून मी कधी साधकांना घेऊन जातो, नातलगांना. कसं असतं नातलगांचं? उपनिषदी न वचे, योगशास्त्र न रुचे, अध्यात्म ज्ञानी जयाचे मनची नाही. नाही आवडत उपनिषद वगैरे. आणि योग शब्द फक्त आसनांना योग समजतात लोक. आम्ही योगाला चाललो. अरे दीपकराव बेचवार, म्यूट करा. आसन म्हणजे योग नव्हे. योगशास्त्रातली एक पायरी आहे आसन म्हणजे. जीव ब्रह्मैक्य हा योग आहे. आम्ही योगाला चाललो, योगाला चाललो. आजकाल मग ते तेवढं रबर घेऊन गेलं की झालं, जमलं. मग मग हे खरे योगाचार्य झाले. इतकं सहजासहजी कोणतीच गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे, अध्यात्म ज्ञानी जयाचे मनची नाही. 13व्या अध्यायातली माऊलीची ओवी आहे, लक्षात ठेवा. आणि काही वेळेला काय होतं, स्मृतींची चर्चा दंशू जाणे गारुडियाचा, निघंटू प्रज्ञेचा पाईक करी. काय होतं? स्मृतींची चर्चा, श्रुती आणि स्मृतीवर चर्चा करतात, वादविवाद करतात, प्रवचन करतात, कीर्तन करतात. दंशू जाणे गारुडियाचा. माया माणसाला कुठे पकडते
आणि माया कुठे निपात करते हे त्याला नीट माहिती असतं. निघंटू प्रज्ञेचा, शब्द ज्ञानाची निखालस माहिती असते. असं असताना सुद्धा तो आत्मज्ञानाकडे वाटचाल करत नाही, कारण गुरूंसमोर शरण गेलेला नाही. आचार्य फार सुंदर सांगतात, षडंगादी वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादी गद्यम सुपद्यम करोती. षडंगादी वेद, षडदर्शन, चार वेद आणि शास्त्र मुखोद्गत आहे. कवित्वादी गद्यम, आजकाल कवित्व अनेकांना जमतं. सुपद्यम करोती, लेखन सुद्धा छान करतात. यात प्रवचन आलं, यात कीर्तन आली. गुरोरंगी पद्मे मनश्चेन्न लग्नम. श्री गुरूंच्या चरणाशी ज्याच्या अंतःकरणाचं ऐक्य झालेलं नाही, लग्न शब्दाचा अर्थ ऐक्य असावं. ततः किम ततः किम ततः किम ततः. शब्दाचं जंजाळ फार घातक असतं. शब्द जाल महारण्य, आणि त्या महाजालातून सोडवणारे केवळ श्री गुरु असतात. आमचं असंच असतं की दोषयुक्त मनाने माणसाने कितीही साधना केली, शास्त्र श्रवण केलं, तरी त्याला स्वरूपानुभूती येत नाही. शास्त्र श्रवणाने मन शांत होण्याऐवजी अधिक भरकटत जातं, विकारवश होतं आणि विकाराधीन होतं, कारण त्यांनी दोषयुक्त मनाने शास्त्र श्रवण केलंय म्हणून. म्हणून दैवी गुण संपन्नता फार मोलाची आहे. साधन चतुष्टय संपन्नता अपार महत्वाची आहे. आणि हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत ब्रह्मविद्येची खऱ्या अर्थाने स्तुती होत नाही. शाब्दिक स्तुती करतो माणूस. श्री गुरूंचं महात्म्य खऱ्या अर्थाने कळत नाही. माझे गुरु महान आहे असं म्हणतो, आणि नचिकेता केवढा मोठा आहे, त्याचं शिष्यत्व हे कसं माझ्या पदरी पडावं आणि मला तसं शिष्य होता आलं पाहिजे, ही शिष्यस्तुती सुद्धा कळत नाही. आणि म्हणून आचार्य म्हणतात, विद्यास्तुत्यर्थाम. मी जी कथा सांगणार आहे उद्यापासून, म्हणजे सोमवारपासून, साधकाच्या जीवनात शास्त्राला फार महत्वाचं स्थान आहे. म्हणून कार्य अकार्य व्यवस्थित तस्मात शास्त्रम प्रमाणन. शास्त्रविधी मुत्सृज्य 16वा अध्याय शेवटचा श्लोक, 17वा अध्याय पहिला श्लोक. वर्षानुवर्ष वेदांत श्रवण करणाऱ्यांपुढे ना पुढे पुढे शास्त्राचा कंटाळा येतो. वेदांत शब्द वृक्ष आहे असं वाटायला लागतं. तेच तेच सारखं सारखं कितीदा ऐकावं असं वाटायला लागतं. आम्हाला शास्त्र श्रवणाचा कंटाळा आला असं वाटतं, किंवा वैराग्य निर्माण झालं असं वाटतं. हे खोकलं वैराग्य आहे, लक्षात ठेवा. समजावं आपलं कुठेतरी चुकतंय. शास्त्र म्हणजे पुस्तक नव्हे, शास्त्र म्हणजे शुष्क विद्याही नव्हे. श्रुती ही प्रत्यक्ष माता आहे, आणि प्रेमाने ब्रह्मविद्येचा घास भरवून देणारी आई आहे. म्हणून शास्त्र शब्द हे चैतन्यमय शब्द आहे. आणि म्हणून कथानक सुद्धा ब्रह्मविद्येचं आहे हे लक्षात ठेवून त्यातनं ब्रह्मविद्या उचलायची आहे. वेदांतासारखं सुंदर परिपूर्ण प्रमाणभूत शास्त्र नाही. श्रुती माता आणि स्मृती माता माझ्या कल्याणार्थ फक्त मलाच ब्रह्मविद्या सांगण्यासाठी इथे अवतरली आहे. मी पहिल्यांदाच सांगितलंय की यमदेव माझ्यासाठी आले आहेत. ते यमधर्म आहेत, ते सद्गुरू आहेत. माणसाच्या कुठल्याही समस्येचं अत्यंत समाधानकारक, चिरसमाधान देणारं उत्तर वेदांत शास्त्रात आहे. म्हणून मनुष्य जन्माचा परिपूर्ण विकास, सर्वाधिक विचार केवळ श्रुती स्मृतींमध्येच केलेला आहे. म्हणून आचार्य भाष्याचं कुठलंही पान उघडा, त्याचं वाचन मनन चिंतन जर केलं तर मन शांत होईल, प्रसन्न होईल, आनंदी होईल. संतांनी वेदांताला शिरोधार्य मानलाय, आणि भाष्यकारा ते वाट पुसितू असं प्रारंभीच
आचार्यांचं श्रेष्ठत्व मांडलेलं आहे माऊलीनी, बरं का. भाष्यकारा ते वाटपुसी तो म्हटलंय, याच्यात शंकराचार्यांचं केवढं श्रेष्ठत्व आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी कबूल केलेलं आहे. नाथ महाराज तर म्हणतात, वंदू आचार्य शंकरू, जो यथार्थ विवेक चतुरू, सारुनी कर्मठतेचा विचारू, प्रबोध दिनकरू प्रकाशला. शंकराचार्यांना कर्मठतेचा विचार मोडून काढलेले आचार्य, यथार्थ विवेक करणारे आता आचार्य. लोक शंकराचार्यांना कर्मठ समजतात, लोक शंकराचार्यांना ज्ञानमार्गी समजतात. शंकराचार्य भक्ती मार्गी तेवढेच आहे. त्यांनी जेवढं भक्तीवर लेखन केलं तेवढं कुठल्याही आचार्यांनी केलेलं नाही. सर्व भक्ताचार्यांपेक्षा सर्व अधिक भक्तीवर स्तोत्र श्रीमदाद्य शंकराचार्यांचे आहेत. तरी त्यांच्यावर केवळ ज्ञानमार्गी असा ठपका मारला जातो. ते भक्ताचार्य आहेत, ते ज्ञानाचार्यही आहेत. वेदांताला वृक्ष म्हणणाऱ्यांना वेदांत कळलाच नाही, वेदांताचा कंटाळा येतो म्हणणाऱ्याला वेदांत कळला नाही. वेदांत कळायला बुद्धी लागत नाही, श्रद्धा लागते. आमच्या बुद्धीच्या पलीकडचा वेदांत आहे, तुम्हाला वेदांत कळलाच नाही कारण तुमची श्रद्धा नाही वेदांत सांगणाऱ्यावर. कसा तुम्हाला वेदांत कळेल? वेदांत बुद्धीत नाही उतरत, अंतःकरणात उतरतो. श्रुती मातेचे बालक होऊन तिला वंदन करा, विनयशील नतमस्तक होऊन श्रद्धादराने तिला शरण द्या. तिचे जवळ अमृत तुल्य ज्ञानामृत रूपी ब्रह्मविद्या ठेवा आहे. तो घेऊन तृप्त आणि आनंदी होण्यासाठी आहे. लक्षात. म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो, आदरणीय नीलाताई दातारांचं पठण सुरू होण्यापूर्वी जॉईन व्हा. खोलीमध्ये जी धूळ पसरली असते झाडल्यानंतर, ते धुळीचे कण खाली सेटल होण्यासाठी ह्या पठणाची अत्यंत गरज आहे. त्यांनी माझं अंतःकरण नीरव शांत होतं आणि अशा शांत अंतःकरणामध्ये श्रुती मातेचे शब्द जर पडले ना, तर स्वातीमध्ये शिंपल्यात पाण्याचा जो दवबिंदू पडतो त्याचा मोती तयार होतो. लक्षात घ्या. जीवन आनंद रूप झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी ब्रह्मविद्येसोबत श्री गुरूंचीही स्तुती केली आहे, शिष्याचीही स्तुती केली आहे, श्रीमदाद्य शंकराचार्य. कारण दुर्लभ हा विषय त्याग, दुर्लभम तत्वदर्शनम, दुर्लभा सहजावस्था सद्गुरो हो करुणांबिणा. प्रत्यक्ष सद्गुरूंचा वरद हस्त लाभल्याशिवाय, उपदेश मिळाल्याशिवाय मोक्ष मिळण्याची सुतराम शक्यता नाही. थोडस शाब्दिक ज्ञान झालं की प्रवचन करू लागले की स्वतःला ब्रह्मज्ञानी समजण्यात अर्थ नसतो. गुरूंवरची श्रद्धा जशी जशी पातळ होते तशी अधोगती व्हायला लागली म्हणून समजावं. अंतःकरणात गुरुभाव दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावा आणि दृढ व्हावा. मत्सर त्याच्या आड येता कामा नये. मा विद्विषा वहे. दोन साधक एकाच गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवतात पण एकमेकांशी मत्सर करतात. याला गुरु जास्त बोलले, त्याच्या पाठीवर हात ठेवला. माविद्विषा वहे. हा द्वेष अंतःकरणाचा निघाला पाहिजे. गुरुवत गुरुपुत्रेषु. लक्षात घ्या. आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्या रोज उपनिषदांचं पठण आपल्या समोर या वयात करतात आहे, रोज त्रास घेतात आहे. सकाळी स्नान करून एवढ्या वयामध्ये ऊन वारा पाऊस थंडी याचा विचार न करता, ऊन वारा पाऊस थंडी याचा विचार न करता नीलाताई दातार रोज पठण करतात. त्या नीलाताई दातार उद्या भगवद्गीता सांगणार आहेत. उद्या शुक्रवार आहे, उद्या भगवद्गीता सांगणार. त्यांची भगवद्गीता उद्या ऐकल्याशिवाय राहू नका. आणि सोमवारी आपण कठोपनिषदाच्या पहिल्या मंत्राला प्रारंभ करणार आहोत.
आज प्रास्ताविक झालं, संबंध भाष्य झालं, शांतीपाठ झाला, आज प्रस्तावना झाली की ब्रह्मविद्या आता सांगणार आहे. ब्रह्मविद्या ऐकायची आपल्याला, गोष्ट नाही ऐकायची. गोष्टीतून ब्रह्मविद्या कशी सांगितली हे ऐकायचं आहे. ते आपण सोमवारपासून सुरू करतो. उद्या आदरणीय नीलाताई दातार यांच्या मुखातून आपण भगवद्गीता ऐकणार आहोत. सगळ्यांनी आवर्जून हजर राहा. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हरी काका, रामकृष्ण हरी.